नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 आणि मित्र हो, आता सकाळचे 7:30 झालेले आहेत। शेतकरी मित्र हो, कालपासून आपण पाहत आहोत की आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळत आहे। मुख्यतः ढगाळ वातावरण बहुतांश जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे, पण पावसाने बहुतांश ठिकाणी विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली आहे। अशामध्येच बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा नव्याने एक कमी दाब तयार झालेला असून या कमी दाबाचं पुढचं मार्गक्रमण कुठल्या दिशेने होणार आहे, सोबतच या कमी दाबामुळे आपल्या राज्यातील वातावरणावर याचा कुठला परिणाम होणार आहे याबद्दल एक थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। तर मित्रो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहू शकत असाल की आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाब तयार झालेला पाहायला मिळत आहे। हा कमी दाब बांगलादेशाच्या दक्षिणेला सोबतच आपला जो पश्चिम बंगाल हा राज्य आहे या राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये सध्या आपल्याला घोंघावताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे गेले 1-2 दिवसापासून या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बहुतांश जिल्हे आहे, त्यानंतर झारखंड, ओडिशा या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळत आहे। आणि मित्रो, या कमी दाबाचं जे पुढील मार्गक्रमण आहे ते पुढील मार्गक्रमण पश्चिम बंगाल, त्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्याच्या दिशेने उत्तर पश्चिम या दिशेने होणार आहे। सध्या तरी ते वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला तसं दिसत आहे। या कमी दाबाचा जो परिणाम आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्यावर विशेष असा आपल्याला पुढील काही दिवसामध्ये दिसणार नाही आहे। तरी पण हवामान खात्याने आपल्याला दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या राज्यातील विदर्भ प्रदेशाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे। बाकी उर्वरित राज्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता नसल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। येणाऱ्या रविवारपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये पाऊस होणार नसल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। सोमवारला फक्त विदर्भामध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। आणि या कमी दाबाचं जे मार्गक्रमण आहे ते उत्तर पश्चिम दिशेने म्हणजेच पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्याच्या दिशेने होणार असल्याने आपल्या राज्यावर या कमी दाबाचा विशेष असा कुठलाही परिणाम होण्याची शक्यता नाही आहे। आणि आज दिवसभराचा जर आपल्या राज्याचा जर पावसाचा विचार करायचा झाला तर आज आपल्याला आपल्या राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते, पण पावसाचा कुठलाही इशारा हवामान खात्याने दिलेला नाही आहे।